अभिनेत्री कंगना रनौतला दिलासा इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा। चित्रपटाला सेन्सर बोर्डाकडून काही अटी शर्तींवर परवानगी। निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा देणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं आश्वासन। क्रेडिट डेबिट कार्डनं पेमेंट करणं आता महाग होण्याची शक्यता, कारण 2000 पर्यंतच्या पेमेंटवर 18% जीएसटी लावण्याचा केंद्राचा विचार। पंजाबमध्ये विजेवरील अनुदान रद्द, इंधनावरील कर पुन्हा एकदा सुरू, तर मोफत सोयीसुविधांची घोषणा। आम आदमी पक्षाच्या अंगलट, करवाढीच्या आप सरकारच्या निर्णयावर विरोधकांची मात्र जोरदार टीका। नागपूरमध्ये 1.5 दिवसांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी 419 कृत्रिम तलावांची उभारणी। गणेश भक्तांच्या मदतीसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती। अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली। रविकांत तुपकर छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये दाखल। आसाममध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी नवा नियम लागू। यापुढे राज्यात आधार कार्ड काढण्यासाठी एनआरसीची नोंदणी रिसीट आवश्यक। आसामचे मुख्यमंत्र्यांची माहिती। हवामान बदलामुळे डेंग्यू सारखे आजार पसरवणाऱ्या डासांची शक्ती वाढली। चेन्नई येथील आरोग्य सल्लागार यांनी केलेल्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर। राज्यात 2 दिवस पावसाची शक्यता। विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता। विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। मराठवाड्यातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली। जायकवाडी धरण 95% भरलं, तर गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 808 मिलीमीटर पाऊस, तर पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ। जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मिटला। राजस्थानची राजधानी जयपूरला पावसानं झोडपलं। मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी। बारामतीच्या मुरगावातील मयुरेश्वर मंदिरामध्ये 5 दिवसीय भाद्रपद यात्रोत्सवाला सुरुवात, तर दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। मुंबईत सीबीआयची मोठी कारवाई। केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधीक्षकांसह 2 जणांना अटक। व्यावसायिकाला 18 तास डांबून पैसे उकळल्याचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।